आणि काँग्रेसची काल बैठक झाली पण स्ट्रॅटेजी ठरली नाही अशी माहिती दिली आहे हिरामण खोसकर यांनी। आम्ही काँग्रेस सोबतच आहोत असं हिरामण खोसकर म्हणालेत। आपल्या नावाची चर्चा असली तरी आपण मत काँग्रेसलाच देणार असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलेलं आहे। नाही, रात्री काही सांगितलं नाही। आता तिन्ही पक्षाची बैठक झाली आणि आता तिन्ही उमेदवारांना कोणाला मतदान करायचं आता पक्ष नेते आम्हाला आदेश देतील। काँग्रेसचे आमदार जे आहेत ते कुठल्या हॉटेलला पाहायला मिळत नाही। नेत्याला विश्वास आहे, जसा आज महाविकास आघाडी सत्ता आली, सर्वांनी अतिशय एकोप्याने काम केलं, कधी कोणामध्ये वाद नाही झाल्यामुळं सगळे आमदार या ठिकाणी कुठला एकही आमदार फुटणार नाही असा पक्षाला त्या ठिकाणी विश्वास आहे। पण काल तुमच्याच आमदारांनी नेत्यांनी जे म्हटलेलं आहे का किमान 3 मतं जी आहेत ती फुटण्याची दाट शक्यता आहे, त्याचं जरी सांगितलं असेल परंतु आम्ही तर पक्षासंघ राहणार आहे, इनामदारीत पक्षाला मतदान करणार आहे, काही त्याच्यामध्ये बदल होणार नाही। मतदान हे काँग्रेसला आणि परत 100% काँग्रेसला राहणार आहे। नमस्कार, मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।